नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार किसान सभेची बैठक रविवारी गणेशपेठ येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात पार्टीचे नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली. बैठकीला प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मनकर, विदर्भ अध्यक्ष जगदीश जुनगरी, डॉक्टर गणेश डोंगरे, बबनराव निकाडे, करिश्मा चुटे, किसान सभेचे नागपूर जिल्हाध्यक्ष हर्षद ठक्कर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून 2 मिनिटे मौन राखून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रांताध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मनकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रखर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुभाषरामभाऊ वांगे आहेत का? सुभाषरामभाऊ वांगे हे चांगले शेतकरी नेते असणार. जगदीश भाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो. काँग्रेस पक्ष अजित दादा किसान सभा याचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत वसंतराव मनकर सर, ते आज नागपूरला आलेले आहेत आणि त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक केलेली आहे पक्ष कार्यालयामध्ये. काय सांगाल एकूणच शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तुम्ही सत्तेत आहात परंतु सुटलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेच्या वतीने आम्ही आज 13 ते 17 विदर्भ दौरा शेगाव येथे गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही सुरू केला. गजानन महाराजांच्या चरणी मी हीच विनंती केली की महाराज आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दैनंदिन दुःख आहे, अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. या समस्यातनं मार्ग दाखव आणि आमच्या शेतकऱ्याच्या जीवनातलं दुःख कमी कर. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून किसान सभेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचं संघटन करतोय. शेतकऱ्यांचं संघटन केवळ एक राजकीय ताकद म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांचं संघटन यासाठी आहे का त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, या सत्तेच्या माध्यमातून कसे सोडवता येतील. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक शेतकरी हिताच्या योजना आहेत, त्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, पोहोचत नसतील तर का पोहोचत नाही, पोहोचत असल्या तरी त्यात काही चिरीमिरी देऊन काही बाकीच्या वाम मार्गाने अनेक प्रकारे शेतकऱ्यांना गंडवलं जातं. यातनं त्याला मार्ग दाखवणं हे संघटना म्हणून आमचं काम आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी किसान सभेच्या माध्यमातून हे सर्व एक संघटन उभं करतो. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना आता अनेक नवीन गोष्टी तुम्हाला सांगावं लागणार आहे. आपण पत्रकार म्हणून आपल्याला चांगलं माहित आहे, AI तंत्रज्ञान सगळ्या जगाची जागा व्यापते आणि हे AI तंत्रज्ञान आता शेतीमध्ये सुद्धा आलेलं आहे. हे शेतकऱ्याला समजलं पाहिजे. शेतकऱ्याला हेही समजलं पाहिजे का शेती आता घामाची नाही, ज्ञानाची झालेली आहे. पूर्वी एक काळ असं म्हणायचे ढोर मेहनत करून शेती पिकवली जायची. आता ढोर मेहनतीची गरज नाही, स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे. आणि हे स्मार्ट वर्कचं तंत्रज्ञान जर शेतकऱ्याला माहिती व्हायचं असेल तर पहिल्यांदा संघटनेतल्या कार्यकर्त्याला
ते माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षित करणं हे आमच्या किसान सभेचं एक काम आहे. मग वेगवेगळे विषय आहेत. सेंद्रिय शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, जैविक तंत्रज्ञान आलं. अनेक असे शेतकरी आहेत की जे थोड्या क्षेत्रामध्ये लाखोचं उत्पन्न घेतात. ते आपल्या दृष्टीने एक आदर्श वेगळं काहीतरी शेती क्षेत्रात करणारे लोक आहेत. आणि म्हणून हे सगळे प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर तो कार्यकर्ता प्रगत करणं, यासाठी आम्ही 2 दिवसाची कार्यशाळा सुद्धा नाशिक इथे घेतोय. त्यात आम्ही 8 ते 10 विषय असे की जे शेतकऱ्याच्या संबंधात आहेत. मग मार्केटिंगचा असेल, अनेक नवीन प्रयोगांचा असेल, अनेक शेतकऱ्यांपुढच्या अडचणींचा असेल. आज अमेरिका इराक या युद्धाचा सगळ्यात जास्त झळ ही जर कोणाला पोचणार असेल तर ते आमच्या शेतकऱ्यांना पोचणार आहे. इंधनाचा तर प्रश्न आहेच. इंधनाचा प्रश्न मध्यमवर्ग आणि उच्चभ्रूसाठी आहे. पण सामान्य शेतकऱ्याच्या उद्या त्याला जर रासायनिक खताच्या गोणीची किंमत 1000-1500 2000 झाली तर तो शेती कशी पिकवणार? ह्या अनेक समस्या आहेत. आजही आमच्या शेतकऱ्यांचे लाखो कंटेनर हे याच्यामध्ये उभे बंदरात उभे आहेत. ते परदेशात जात नाही. त्याचा माल उद्या खराब होणार आहे. मग अशा याच्यातनं आपल्याला सत्तेच्या माध्यमातून काय करता येईल? कारण मी हे कबूल करतो आणि मला हे मान्य आहे की आम्ही राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाची ही संघटना आहे. आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला काही मर्यादा आहे. याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर आंदोलन केल्याने प्रश्न सुटतात. एक एनजीओ सारखं काम शेतकरी आणि सरकार यांच्यामधला दुवा म्हणून किसान सभेकडे आम्ही पाहतो. ते काम भविष्य काळामध्ये करायचे आहे. आज राज्य सरकारने खूप चांगल्या पद्धतीने कालच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी 60,000 कोटी एवढ्या भरीव रकमेची तरतूद केली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे, वीज बिल माफीचा विषय आहे, जैविक तंत्रज्ञान आहे, कृषी विद्यापीठ आहेत, फळबागा लागवड योजना आहे. अशा अनेक कामांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलेला आहे. स्वर्गीय अजितदादांनी शेतकऱ्यांसाठी जे स्वप्न पाहिलं होतं, जो शब्द दिला होता, तो पाळण्याचं काम कालच्या अर्थसंकल्पात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं दिसतंय. पण तरी सुद्धा यांनी प्रश्न सुटत नाही. याचं कारण असं की 2 वेळा कर्जमाफी झाली तरी विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखता आल्या का? याचं उत्तर नाही असंच आहे. तुम्ही ते पाहता काल एका कुटुंबामध्ये संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या केली. काल वर्ध्यामध्ये 90 वर्षाच्या एका गृहस्थाने आत्महत्या केली. याचा अर्थ असा आहे का कर्जमाफी हे शेतकऱ्याच्या प्रश्नावरचं उत्तर नाही. 2014 पूर्वी शेतकऱ्यांची आत्महत्या आणि 2014 नंतर शेतकऱ्यांची आत्महत्या यामध्ये वाढ झालेली आहे. सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हायला हवं अशी मागणी बच्चू कडूंनी सुद्धा केलेली आहे. फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम सरकार करत आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. 2014 पूर्वीचा तुम्ही विषय काढला म्हणून पहिलं त्याचं उत्तर देतो. 2014 पूर्वी शेतीचा उत्पादन खर्च कमी होता. तुम्ही तेव्हाचे खतांचे बाजार पहा, बियाण्यांचे बाजार पहा. आज झालं असं का आम्ही शेतकरी, मी एक कास्तकारी शेतकरी आहे, आम्ही शेती आमच्या अटी नाही करत. आम्ही शेती जिथून बियाणं आणतो त्या बियाणावाल्यासाठी, आम्ही त्या शेतीसाठी बियाण्यासाठी लागणाऱ्या औषधासाठी, त्याच्या खतांसाठी आणि जो माल आमचा एजंट मार्फत विकला जातो त्याच्या शेतीतला टर्नओव्हर वाढला पण शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं. आणि म्हणून 2014 पूर्वी आत्महत्यांचं प्रमाण कमी होतं. पण हरित क्रांतीनंतर शेतीतलं उत्पादन खूप वाढलं पण शेतीतला उत्पादन खर्च वाढला आणि म्हणून तो जो नफा कमी झाला, तो नफा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना एका बाजूला कर्जाचं ओझं, कारण त्यांनी ती शेती पिकवण्यासाठी, बियाण्यासाठी, खतासाठी, औषधासाठी लाखो रुपयांची उधारी झाली, कर्ज झालं आणि ते कर्ज परत फेडता येत नाही म्हणून आत्महत्या. म्हणून मी अगोदर माझ्या भाषणात सांगितलं की कर्जमाफी हे उत्तर नाही, पण सवंग लोकप्रियतेसाठी सत्ताधारी असो किंवा विरोधक, मी दोन्ही शब्द एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असं सुद्धा सांगतो, सत्ताधारी असो किंवा विरोधक मूळ मुद्द्याला हातच घालत नाही. मूळ मुद्दा काय आहे? शरद जोशी सांगायचे, भीक नको हवे हक्काचे दाम. हक्काचे दाम म्हणजे काय? आम्हाला आमच्या उत्पादन खर्चावर आधारित आणि त्यात आमचा किमान 20% नफा समाविष्ट करून आमच्या शेतीचे मालाचे भाव ठरवा. तुमची सबसिडी नको, कर्जमाफी नको, तुमचं अनुदान नको,
कोणतीही भीक नको. भीक हा शब्द ते वापरायचे. आम्हाला आमच्या हक्काचं दाम हवं. हे ज्या दिवशी घडेल त्याच दिवशी आपल्याला आत्महत्या रोखता येतील. हे ज्या दिवशी घडेल त्याच दिवशी शेतकऱ्याच्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य, नैराश्य हे संपेल असं माझ्यासारख्याला वाटतं. या दृष्टीने एक सत्ताधाऱ्यांची शेतकरी संघटना म्हणून आम्हाला जे करता येईल तो करण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. म्हणून किसान सभेची स्थापना. सर, उद्योगपती हे अजून बलाढ्य होत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढत आहे. गरीब होत आहे. कुठलीही सरकार येहो, शेतकऱ्यांच्या हिताची आहे की नाही? खऱ्या अर्थाने आज पाहिलं तर शेतकरी हा गरीब अवस्थेतच जगत आहेत. त्याच्या मालाला जो पाहिजे तो भाव मिळत नाही. काम करणारे जे लेबर्स होते ते मिळत नाही. शेती कशी करावी ही आता त्याची अवस्था आहे. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीकडे थोडंसं इंडस्ट्री पद्धतीने करावं. आणि सरकारने सुद्धा ज्या पद्धतीनं इंडस्ट्रीना मोठ्या प्रमाणात लोन देते, मोठ्या प्रमाणात त्यांना सुविधा देते, ती सुविधा जर शेतकऱ्यांना त्या इंडस्ट्री म्हणून जर दिली तर उद्या हा शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकरी जो आज गरीब दिसतो तो इंडस्ट्रियलिस्ट होईल. आणि शेतकऱ्याने सुद्धा आपण इंडस्ट्रियलिस्ट व्हावं हे स्वप्न बघायला पाहिजे. सरकारने त्याला मदत करायला पाहिजे. सरसकट कर्जमाफी व्हायला हवी किसान शेतकऱ्यांची. या संदर्भात तुमचं काय मत, एक शेतकरी म्हणून? सरसकट कर्जमाफ शेतकऱ्यांचं व्हायला पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी फार कर्जात डुबला आहे. आणि सरसकट जर कर्जमाफी जर झाली तर त्याला न्याय मिळेल. पण पुन्हा आणखी त्याच्यावर त्याचं कर्ज बसत असतं. म्हणून त्याच्या मालाला भाव जर मिळाला खऱ्या अर्थाने, तर हमी भाव जर मिळाला तर त्याची खऱ्या अर्थाने त्याची प्रगती होईल. त्याच्यापेक्षा मी सांगितल्याप्रमाणे त्याला इंडस्ट्रीमध्ये जर कन्व्हर्ट केलं, इंडस्ट्री सारखं जर त्याला हे केलं, ट्रीट केलं, त्याच्या इंडस्ट्र्या बनवल्या आणि छोटे छोटे उद्योग उभे केले त्याच्या शेतामध्ये, जसे चायनामध्ये आहेत. घराघरामध्ये प्रोसेसिंग युनिट आहेत. घरामध्ये उत्पादन झालेला माल तिथून डायरेक्ट कंपनी घेतो. असं जर झालं तर उद्या या भारतातला एकही शेतकरी हा गरीब राहणार नाही. या इंडस्ट्रीत वाल्यापेक्षा मोठा श्रीमंत इंडस्ट्री होईल आणि त्याला विदेशात माल विकण्याचा अधिकार मिळेल. मी तुमच्याकडे पुन्हा येतो, परंतु जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांना विचारतो. सर, तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात. नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकरी सुद्धा ज्याप्रमाणे त्यांचं उत्पादनाला भाव मिळाला हवा तो उत्पादनाला भाव मिळत नाही. तुमचं काय प्रश्न राहणार? खरं म्हटलं गेलं म्हणजे विदर्भामध्ये ही परिस्थिती आहे का दलालाच्या माध्यमातून दलाली खूप जाते. वेळेवर माणसं मिळत नाही, लेबर मिळत नाही. त्याच्यामुळे कापूस पडला राहतो. त्याच्यामुळे खूप नुकसान होते. तर सरकारला हेच म्हणणं आहे आम्हाला का त्यांना जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे आणि त्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. माझा एक तुम्हाला प्रदेश अध्यक्ष म्हणून किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून एक माझा तुम्हाला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या थांबायला हवा, यासाठी तुम्ही काय संदेश द्या? विदर्भातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या जर आपल्याला प्रामाणिकपणे रोखायची असेल, मी तर एक असा कार्यकर्ता आहे. या राज्याचे कृषी मंत्री स्वर्गीय गोविंद अधिक साहेब असताना मी विदर्भातल्या 11ही जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या कुटुंबांना भेटी दिलेला मी कार्यकर्ता आहे. एका भेटी दिलेल्या कार्यकर्त्याची फक्त धानाची जी सुडी असती त्याच्या भाषेत सांगतो, त्याच्या बायकोच्या, ती म्हणाली रात्रीत तर कोणीतरी ठोकून नेली. ठोकून म्हणजे चोरून नेली. तेवढ्या नैराश्यापोटी रजपूत आडनाव होतं त्यांचं, त्यांनी आत्महत्या केली. खूप किरकोळ कर्जावरनं विदर्भातले शेतकरी आत्महत्येसारखं एक टोकाचं पाऊल जवळ करतात आणि दुर्दैवाने ते संपतात. मी आपल्या माध्यमातून हेच सांगेन की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असेल तर पहिली गोष्ट, तो जो माल निर्माण करतो, धान असेल किंवा डाळी असतील, याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित नफा ऍड करून त्याचं हमी भाव हा केंद्र सरकारने योग्य पद्धतीने ठरवला पाहिजे. त्याचा पुनर्विचार केला पाहिजे, भाग 1. आणि 2, त्याला शेती कसण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, मग पाणी असेल, लाईट असेल, बँकेचं कर्ज असेल, हे त्याला बिन व्याजी आणि सुलभ कसं मिळेल. मी तर म्हणेन शेतकऱ्यांना, तुम्ही एखादा माणूस जर कार घ्यायला गेला तर 3, 4, 5% वर त्याला कार लोन मिळतं. आमच्या शेतकऱ्यांना, विदर्भातल्या किंवा सगळ्या शेतकऱ्यांना शेतीसाठीचं पीक कर्ज किंवा अन्य कर्ज हे 0% व्याजदराचे जर मिळाले आणि सहज उपलब्ध झाले तरच विदर्भातल्या शेतकऱ्याची आत्महत्या रोखता येऊ शकते. विदर्भातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली पाहिजे, एक थोडक्यात सांगा. बघा, कर्जमाफी हा त्याच्यातला काही अंतिम
पर्याय नाही आहे. यापूर्वी अनेक वेळा कर्जमाफी झाली आणि हा दुष्टचक्र नेहमी चालू राहते. आतापर्यंत या चर्चेतून असा एक निष्कर्ष निघाला की शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव देणं हाच एक त्यावरचा पर्याय आहे. आणि विशेष करून विदर्भाच्या बाबतीत बोललं तर विदर्भामध्ये डेअरी आणि पोल्ट्री हे दोन उद्योग फार मागे आहेत. हे जर या भागात वाढले तर मात्र आर्थिक सुबत्ता वाढू शकते असं मला वाटतं. शेतकऱ्यांना भाव मिळायला हवा, त्यांचं कर्ज माफी व्हायला हवं, त्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजितदादांचं जो किसान सभा आहे त्यांचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जिल्हाध्यक्षांनी सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी तुम्ही आत्महत्या करू नका, सक्षम व्हा, कारण आणि उद्योगपती बना. कशा प्रकारे उद्योगपती बनेल ते यांनी सांगितलेलं आहे. खरंच विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जर आत्महत्या थांबायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा जो किसान सभा आहे त्यांचा जे नेते आहेत प्रदेश अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शन घ्या, जिल्हाध्यक्षांचं मार्गदर्शन घ्या आणि तुम्ही आत्महत्या शेतकऱ्यांनी करू नका. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार. बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप तर्फे भव्य राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा रविवार 29 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत विनायक सभागृह, राजापेठ चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. यांचा लाभ सर्वांनी घ्यावा. किंवा अधिक माहिती करिता 9373617114 या मोबाईल नंबरवर संपर्क करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सोमकुवर यांनी केले आहे.